श्री स्वामी समर्थ. तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा. आपल्या प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी किंवा कुलदैवत असते. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची श्रद्धेने उपासना केली त्या देवीचे मान सन्मान करणे हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. वर्षातून एक वेळेस कुलदेवीला गेलेच पाहिजे. तिचा मान सन्मान केला पाहिजे. सर्वप्रथम कुलदेवीविषयी मनात श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. देवीची पूजा केवळ विधीने नाही तर शुद्ध मनाने आणि विश्वासाने केली पाहिजे. कुलदेवीचा मान राखण्यासाठी देवीच्या तिथीला किंवा ठराविक दिवशी फुले, नैवेद्य, 16 शृंगार, ओटी, नारळ, साडी चोळी घेऊन जावे व देवीला अर्पण करून प्रार्थना करावी. घरातील शुभ कार्य जसे की लग्न, वास्तुशांती, नामकरण किंवा इतर मंगल प्रसंगाच्या वेळी कुलदेवीचे स्मरण करून तिचे आशीर्वाद घ्यावेत. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. कुलदेवीचा खरा मान सन्मान म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करणे, चांगले आचरण ठेवणे आणि कुटुंबात प्रेम, एकोपा आणि सद्भावना जपणे. कारण देवीची कृपा ही सदैव चांगल्या विचारावर आणि सत्कर्मावर असते. कुलदेवी ही केवळ श्रद्धेचा विषय नसून ती आपल्या घराण्याची ओळख आणि पूर्वजांची परंपरा आहे. त्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि सदाचार यांच्या माध्यमातून कुलदेवीचा मान सन्मान जपूया. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच धार्मिक व सांस्कृतिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.